कधी तुम्ही शांतपणे विचार केला आहे का की भगवान विष्णू यांच्या हातात नेहमी दिसणारा पवित्र शंख इतका महत्त्वाचा का मानला जातो? प्रत्येक मंदिरात, प्रत्येक पूजेत आणि प्रत्येक शुभ प्रसंगी शंखनाद का केला जातो? अनेकांना तो फक्त एक पवित्र वस्तू वाटतो, परंतु प्राचीन पुराणांमध्ये त्यामागे एक अत्यंत अद्भुत आणि रहस्यमय कथा सांगितली जाते. ही कथा त्या काळाची आहे जेव्हा पृथ्वीवर धर्म, सत्य आणि यज्ञ यांचे तेज सर्वत्र पसरले होते. ऋषीमुनी आपल्या आश्रमांमध्ये तपश्चर्या करत होते. देवता स्वर्ग लोकातून सृष्टीचे रक्षण करत होत्या आणि पृथ्वीवरील लोक वेदांच्या मार्गाने आपले जीवन चालवत होते. त्या काळात वेद हे केवळ ग्रंथ नव्हते, तर संपूर्ण सृष्टीचे मार्गदर्शक होते. वेदांमध्ये जीवन कसे जगावे, धर्म कसा पाळावा आणि परमेश्वराची भक्ती कशी करावी याचे ज्ञान दिले गेले होते. परंतु जसे प्रकाश असतो तसे अंधारही असतो, जसे धर्म असतो तसे अधर्मही असतो. आणि त्या काळात सागराच्या अथांग गाभाऱ्यातून एक अशी शक्ती जन्माला आली जी संपूर्ण सृष्टीला संकटात टाकणार होती. सागराच्या तळाशी एक भयंकर आणि अत्यंत बलाढ्य राक्षस उत्पन्न झाला. त्याचे नाव होते शंखासूर. जन्मापासूनच त्याच्यात प्रचंड शक्ती होती. त्याचे शरीर विशाल होते, त्याचा आवाज गडगडणाऱ्या मेघांसारखा होता आणि त्याच्या डोळ्यांमध्ये अहंकाराची ज्वाला पेटलेली होती. काळ जसजसा पुढे सरकत गेला तसतसा शंखासूर अधिक शक्तिशाली होत गेला. त्याने कठोर तप करून अनेक अद्भुत शक्ती प्राप्त केल्या. त्या शक्तींच्या गर्वामुळे त्याच्या मनात देवतांविषयी द्वेष निर्माण झाला. त्याला असे वाटू लागले की देवता आणि ऋषी यांना मिळणारा सन्मान त्यालाही मिळायला हवा. एक दिवस त्याच्या मनात एक भयंकर विचार आला. त्याने ठरवले की जर सृष्टीचे मार्गदर्शन करणारे ज्ञानच नाहीसे झाले तर देवता आणि ऋषी काहीच करू शकणार नाहीत. त्या विचाराने प्रेरित होऊन शंखासुराने एक अत्यंत धाडसी आणि भयंकर कृत्य केले. त्याने देवतांचे सर्वात पवित्र ज्ञान असलेले वेद जबरदस्तीने पळवून नेले. वेद चोरल्यानंतर त्याने ते सागराच्या अतिशय खोल तळाशी लपवून ठेवले, जिथे कोणत्याही देवतेला सहज पोहोचता येणार नव्हते. वेद हरवल्यानंतर पृथ्वीवर एक विचित्र बदल दिसू लागला. यज्ञ थांबले, मंत्रांचे उच्चारण बंद झाले. ऋषीमुनींच्या आश्रमांमध्ये शांतता पसरली. लोकांच्या मनात संभ्रम आणि भीती निर्माण झाली. धर्माचा प्रकाश हळूहळू मंदावू लागला आणि संपूर्ण सृष्टीवर जणू अंधाराचे सावट पसरू लागले. देवता अत्यंत चिंतेत पडल्या. ऋषीमुनी एकत्र जमले आणि त्यांनी विचार केला की जर वेद परत मिळाले नाहीत तर सृष्टीचे संतुलन कायमचे बिघडू शकते. शेवटी सर्व देवता, ऋषी आणि मुनी एकत्र येऊन क्षीरसागराच्या तीरावर गेले. त्या ठिकाणी सृष्टीचे पालनकर्ता भगवान विष्णू योगनिद्रेत विश्रांती घेत होते. देवतांनी हात जोडून अत्यंत भक्तिभावाने प्रार्थना करण्यास सुरुवात केली. त्यांनी विनंती केली, हे प्रभू, संपूर्ण सृष्टीवर मोठे संकट आले आहे. वेद हरवले आहेत आणि धर्माचा प्रकाश मंदावू लागला आहे. कृपया आम्हाला या संकटातून वाचवा. देवतांची ती करुण प्रार्थना ऐकून क्षीरसागराचे वातावरणच बदलू लागले. क्षीरसागराच्या शांत तीरावर देवता, ऋषी आणि मुनी अत्यंत भक्तिभावाने प्रार्थना करत उभे होते. त्यांच्या मनात एकच आशा होती की सृष्टीचे पालनकर्ता भगवान विष्णू त्यांच्या आर्तहाकेला नक्कीच प्रतिसाद देतील. वातावरण पूर्णपणे गंभीर झाले होते. समुद्राच्या लाटा मंदपणे उसळत होत्या आणि त्या लाटांच्या आवाजात जणू देवतांची प्रार्थना मिसळली होती. देवतांची ती करुण प्रार्थना क्षीरसागराच्या गाभाऱ्यात पोहोचली. काही क्षणातच संपूर्ण वातावरणात एक विलक्षण दिव्य तेज पसरायला लागले. समुद्राच्या पाण्यावर सोनेरी प्रकाश लहरायला लागला आणि त्या प्रकाशाच्या मध्यभागी योगनिद्रेत असलेले भगवान विष्णू हळूहळू जागृत झाले. भगवान विष्णूंनी आपल्या शांत आणि करुणामय नजरेने देवतांकडे पाहिले. त्यांच्या तेजस्वी मुखमंडळावर एक गंभीर पण प्रेमळ भाव होता. देवतांनी हात जोडून नम्रपणे संपूर्ण घटना सांगितली. त्यांनी सांगितले की सागरातून जन्मलेला अहंकारी राक्षस शंखासूर वेद पळवून सागराच्या अतिशय खोल तळाशी लपवून बसला आहे आणि त्याच्यामुळे संपूर्ण सृष्टी संकटात सापडली आहे. देवतांचे शब्द ऐकून भगवान विष्णूंनी काही क्षण शांतपणे विचार केला. त्यांना ठाऊक होते की वेद हे केवळ ज्ञानाचे ग्रंथ नाहीत, तर संपूर्ण सृष्टीच्या संतुलनाचा आधार आहेत. जर वेदांचा नाश झाला तर धर्माचा मार्ग अंधारात जाईल. तेव्हा भगवान विष्णूंनी एक दृढ संकल्प केला. त्यांनी ठरवले की वेदांना परत आणण्यासाठी आणि धर्माचे रक्षण करण्यासाठी त्यांना स्वतः अवतार घ्यावा लागेल. क्षणाभरातच क्षीरसागरात एक अद्भुत घटना घडू लागली. समुद्राच्या पाण्यात प्रचंड हालचाल सुरू झाली. लाटा उंच उंच उचलू लागल्या आणि आकाशात गडगडाट होऊ लागला. त्या दिव्य क्षणी भगवान विष्णूंच्या शरीरातून तेजस्वी प्रकाश बाहेर पडू लागला.
हळूहळू त्या दिव्य प्रकाशातून एक विशाल आणि तेजस्वी मत्स्यरूप प्रकट झाले. तो साधा मत्स्य नव्हता, तो होता भगवान विष्णूंचा दिव्य मत्स्यावतार. त्या मत्स्यावताराचे रूप अत्यंत भव्य आणि दिव्य होते. त्याचे शरीर पर्वतासारखे विशाल होते. त्याच्या अंगावरून तेजस्वी प्रकाश झळकत होता आणि त्याच्या डोळ्यांमध्ये सृष्टीचे रक्षण करण्याचा दृढ संकल्प दिसत होता. समुद्रातील प्रत्येक जीव त्या दिव्य रूपाकडे आश्चर्याने पाहत होता. देवता त्या अद्भुत दृश्याकडे पाहून स्तब्ध झाल्या. त्यांच्या मनात आनंद आणि आशेचा प्रकाश निर्माण झाला, कारण त्यांना समजले की आता धर्माचे रक्षण निश्चित झाले. मत्स्यावतार धारण करून भगवान विष्णूंनी सागराच्या अथांग गाभाड्याकडे नजर टाकली. त्यांना ठाऊक होते की शंखासूर सागराच्या अतिशय खोल तळाशी लपून बसला आहे. तेव्हा त्यांनी प्रचंड वेगाने सागराच्या गाभाऱ्यात प्रवेश केला. त्यांच्या विशाल शरीरामुळे समुद्रात प्रचंड लाटा निर्माण झाल्या. जणू संपूर्ण समुद्र त्यांच्या मार्गासाठी स्वतः बाजूला सरकत होता. सागराच्या गाभाऱ्यात अंधार पसरलेला होता. त्या अंधारात आपल्या शक्तीच्या गर्वात मग्न झालेला शंखासूर वेदांना सुरक्षित ठेवून बसला होता. त्याला खात्री होती की आता कोणतीही देवता त्याच्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. सागराची अथांग खोली आणि अंधार त्याच्या संरक्षणासाठी पुरेसा आहे असे त्याला वाटत होते. परंतु अचानक त्या सागराच्या गडद अंधारात एक तेजस्वी प्रकाश चमकला. सुरुवातीला तो प्रकाश मंद होता, पण काही क्षणातच तो इतका प्रखर झाला की संपूर्ण सागर उजळून निघाला. त्या प्रकाशाचे कारण होते भगवान विष्णूंचे दिव्य मत्स्यावतार. मत्स्यावताराचे विशाल आणि तेजस्वी रूप सागराच्या गाभाऱ्यात प्रवेश करताच समुद्रातील प्रत्येक जीव भयभीत झाला. प्रचंड लाटा उसळू लागल्या. पाण्याच्या प्रवाहात प्रचंड हालचाल निर्माण झाली आणि सागर जणू त्या दिव्य शक्तीच्या आगमनाने थरथरू लागला. शंखासुराने त्या तेजस्वी प्रकाशाकडे पाहिले आणि त्याच्या मनात एक क्षणासाठी आश्चर्य आणि संताप एकाच वेळी निर्माण झाला. त्याने गर्जना करत विचारले, कोण आहे जो माझ्या सामर्थ्याला आव्हान देण्याचे धाडस करतो? तेव्हा त्या तेजस्वी मत्स्यरूपातून एक गंभीर आणि दिव्य आवाज घुमला. तो आवाज होता भगवान विष्णू यांचा. भगवान विष्णूंनी शांत पण दृढ स्वरात सांगितले, हे शंखासुरा, तू वेदांचे अपहरण करून संपूर्ण सृष्टीला संकटात टाकले आहेस. धर्माचे रक्षण करण्यासाठी मी येथे आलो आहे. आता वेद मला परत दे आणि आपल्या अधर्माचा त्याग कर. परंतु गर्वाने अंध झालेल्या शंखासुराने त्या शब्दांकडे दुर्लक्ष केले. तो मोठ्याने हसला आणि म्हणाला, विष्णू, मला माहीत आहे की तुम्ही धर्माचे रक्षण करता, पण आज या सागराच्या गाभाऱ्यात माझीच सत्ता आहे. येथे कोणीही मला पराभूत करू शकत नाही. हे शब्द ऐकताच समुद्रात तणावपूर्ण शांतता पसरली. काही क्षणांतच शंखासुराने प्रचंड वेगाने मत्स्यावतारावर आक्रमण केले. त्याच्या आक्रमणामुळे सागराच्या लाटा प्रचंड वेगाने उसळू लागल्या. पाण्याचे प्रचंड प्रवाह एकमेकांवर आदळू लागले. परंतु भगवान विष्णूंचा मत्स्यावतार अत्यंत शक्तिशाली आणि चपळ होता. त्यांनी सहजपणे शंखासुराचे आक्रमण परतवून लावले. त्यांच्या प्रत्येक हालचालीत दिव्य शक्ती आणि आत्मविश्वास स्पष्ट दिसत होता. दोघांमध्ये भयंकर युद्ध सुरू झाले. शंखासूर आपल्या संपूर्ण शक्तीने आक्रमण करत होता. कधी तो विशाल दगड उचलून फेकत होता, कधी प्रचंड वेगाने मत्स्यावतारावर झेप घेत होता. त्याच्या प्रत्येक गर्जनेमुळे सागराचा तळ थरथरू लागला. पण भगवान विष्णूंच्या दिव्य मत्स्यावतारासमोर त्याची शक्ती हळूहळू कमी पडू लागली. मत्स्यावताराने प्रचंड वेगाने सागरात फिरत शंखासुरावर आक्रमण केले. त्यांच्या शेपटीच्या एका प्रचंड प्रहाराने सागराच्या लाटा आकाशाला भिडू लागल्या. त्या दिव्य युद्धामुळे जणू संपूर्ण समुद्र हलू लागला. वर आकाशात उभ्या असलेल्या देवता आणि ऋषीमुनी हे दृश्य पाहून आश्चर्यचकित झाले. त्यांनी भगवान विष्णूंच्या विजयासाठी प्रार्थना सुरू केली. युद्ध अधिक तीव्र होत गेले. शेवटी एक क्षण असा आला की भगवान विष्णूंनी प्रचंड वेगाने पुढे झेप घेतली आणि शंखासुराला आपल्या शक्तिशाली प्रहाराने जमिनीवर आपटले. त्या प्रहारामुळे सागराचा तळ थरथरला आणि शंखासूर गंभीर जखमी झाला. आता त्याची शक्ती संपत आली होती. भगवान विष्णूंनी त्याच्यावर अंतिम प्रहार करण्यासाठी आपला हात उचलला. संपूर्ण सृष्टी जणू त्या एका क्षणाची वाट पाहत होती. पण त्याच वेळी शंखासुराच्या चेहऱ्यावर एक वेगळाच भाव दिसू लागला. जणू त्याच्या मनात काहीतरी सांगण्याची इच्छा होती आणि त्या क्षणी त्याने भगवान विष्णूंना थांबण्याची विनंती केली. सागराच्या गाभाऱ्यातील त्या शांत क्षणी एक अशी घटना घडणार होती जी पुढे जाऊन भगवान विष्णूंच्या हातातील पवित्र शंखाचे रहस्य उलगडणार होती. सागराच्या गाभाऱ्यातील भयंकर युद्ध आता समाप्तीच्या टप्प्यावर आले होते. प्रचंड संघर्षानंतर अहंकारी राक्षस शंखासूर गंभीर जखमी होऊन सागराच्या तळाशी पडला होता. त्याची शक्ती जवळजवळ संपली होती आणि त्याच्या चेहऱ्यावर आता गर्वाऐवजी एक वेगळाच भाव दिसत होता.
त्या क्षणी दिव्य तेजाने उजळलेले भगवान विष्णू आपल्या महान मत्स्यावतार रूपात त्याच्या समोर उभे होते. संपूर्ण सागर त्या दिव्य क्षणाचा साक्षीदार बनला होता. समुद्रातील लाटा हळूहळू शांत होत होत्या आणि वातावरणात एक गंभीर शांतता पसरली होती. भगवान विष्णूंनी अंतिम प्रहार करण्यासाठी आपला हात उचलला, कारण धर्माचे रक्षण करण्यासाठी अधर्माचा नाश करणे आवश्यक होते. परंतु त्या क्षणी शंखासुराने अत्यंत नम्र स्वरात भगवंतांना थांबण्याची विनंती केली. तो मंद आवाजात म्हणाला, हे प्रभू, मला ठाऊक आहे की आता माझा अंत निश्चित आहे. तुमच्या दिव्य शक्तीसमोर माझी ताकद काहीच नाही. परंतु माझ्या मनात एक सत्य आहे जे मी तुम्हाला सांगू इच्छितो. भगवान विष्णूंनी आपला हात थांबवला आणि शांतपणे त्याच्याकडे पाहू लागले. शंखासूर पुढे म्हणाला, हे प्रभू, मी वेद पळवले हे खरे आहे, परंतु त्यामागे एक गुप्त इच्छा होती. मला माहीत होते की वेदांचे रक्षण करण्यासाठी तुम्ही स्वतः येथे याल. माझ्या आयुष्याचे एकच ध्येय होते, मला तुमच्या हातून मृत्यू प्राप्त व्हावे, कारण मला ठाऊक आहे की तुमच्या हातून मृत्यू मिळणे म्हणजे मोक्ष प्राप्त होणे. हे शब्द ऐकून सागराच्या त्या शांत वातावरणात एक गंभीर भाव निर्माण झाला. शंखासुराने पुढे अत्यंत नम्रपणे सांगितले, हे प्रभू, माझी एक अंतिम इच्छा आहे. माझे शरीर तुम्ही आपल्या डाव्या हातात सदैव धारण करावे आणि माझ्या कलेवराच्या स्पर्शाने पवित्र झालेले जल तुम्हाला अर्पण केल्याशिवाय तुमची पूजा पूर्ण होऊ नये, अशी कृपा मला द्यावी. काही क्षणांसाठी सागरात पूर्ण शांतता पसरली. भगवान विष्णूंनी त्या राक्षसाकडे करुणामय नजरेने पाहिले. भगवान विष्णूंना ठाऊक होते की जरी शंखासुराने अधर्माचा मार्ग स्वीकारला होता, तरी त्याच्या अंतःकरणात एक गुप्त भक्तिभाव होता. त्या भावनेचा आदर करत भगवान विष्णूंनी हलकेसे स्मित केले आणि शांत स्वरात म्हणाले, तथास्तु. त्या दिव्य शब्दांसोबतच भगवान विष्णूंनी शंखासुराचा वध केला आणि त्याचे कलेवर एका पवित्र शंखाच्या रूपात परिवर्तित झाले. त्या क्षणापासून भगवान विष्णू आपल्या हातात पवित्र शंख धारण करू लागले. हा शंख केवळ एक वस्तू नव्हता, तर तो धर्माच्या विजयाचे आणि भगवंतांच्या करुणेचे प्रतीक बनला. त्यानंतर भगवान विष्णूंनी वेद पुन्हा देवतांना परत दिले. वेद परत मिळाल्यानंतर संपूर्ण सृष्टीत पुन्हा प्रकाश आणि आनंद पसरला. ऋषीमुनींनी पुन्हा यज्ञ सुरू केले, मंत्रांचे उच्चारण पुन्हा घुमू लागले आणि धर्माचा मार्ग पुन्हा उजळून निघाला. त्या दिवसापासून प्रत्येक पूजेत शंखाला अत्यंत पवित्र मानले जाऊ लागले. शंखातील जल भगवंतांना अर्पण करणे शुभ मानले जाई आणि शंखनाद हा विजय, पवित्रता आणि शुभतेचे प्रतीक बनला. असे मानले जाते तो दिवस हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदा होता, ज्या दिवशी आपण गुढीपाडवा साजरी करतो. गुढीपाडवा म्हणजे विजयाचे प्रतीक. आजही जेव्हा मंदिरात किंवा घरात शंखनाद केला जातो, तेव्हा असे मानले जाते की त्या पवित्र ध्वनीमुळे नकारात्मक शक्ती दूर होतात आणि वातावरणात दिव्य ऊर्जा निर्माण होते. ही कथा आपल्याला एक महत्त्वाचा धार्मिक संदेश देते. कधीकधी जीवनात अधर्म कितीही शक्तिशाली वाटला तरी शेवटी धर्म आणि सत्य यांचाच विजय होतो आणि परमेश्वर आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी योग्य वेळी अवतार धारण करून जगाचे संतुलन पुन्हा प्रस्थापित करतात. म्हणूनच भगवान विष्णूंच्या हातातील शंख हा केवळ एक शस्त्र नाही, तर तो एक दिव्य स्मरण आहे की सत्य, धर्म आणि श्रद्धा कधीही नष्ट होत नाहीत. आणि नवनवीन कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.